पूर्ण 2 वर्ष झाली होती अमोल घरापासून दूर राहून. मुंबईच्या एका मोठ्या कंपनीत नोकरी लागल्यावर तो गाव सोडून गेला होता. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. फोनवर रोज बोलणं, व्हिडिओ कॉल, हसणं, खिदळणं, सर्वजण आनंदात होते. त्याची बायको स्वाती प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करायची. बायकोलाही आपली आई आणि वहिनी चांगलं सांभाळत आहे म्हणून अमोलला कसलीच चिंता नव्हती. पण हळूहळू ते तासनतास बोलणं, ते कॉल कमी होत गेले. स्वाती आता काम जास्त आहे, आईला बरं नाही, नेटवर्क नाही असं म्हणून कॉल कट करायची. अशा कारणांनी स्वातीचं बोलणं कमी होत गेलं. अमोललाही वाटलं चालायचं तेवढं, घरात जबाबदाऱ्या असतात, नसेल तिला वेळ मिळत. पण त्याच्या लक्षात आलं नाही की त्या कारणांमागे एक खूप मोठं सत्य लपलं होतं. एके दिवशी तो अचानक घरी आला. कोणालाही त्याने काहीच कल्पना दिली नाही. एका रविवारी अमोलने अचानक निर्णय घेतला. त्याआधी त्याने शेजारच्या एका मित्राकडे चौकशी केली होती. घरचे कसे आहेत, बायको कशी आहे. तेव्हा त्याला समजलं होतं की तिथे आपली बायको सुखात नाही. त्याने ठरवले आज कुणालाही न सांगता घरी जायचं. तो खूप खुश होता. त्याच्या मनात एकच विचार होता, स्वातीला सरप्राईज देणार. तिचा चेहरा बघण्यासारखा असेल. ती मला पाहून खुश होईल, माझ्या जवळ येईल अशी स्वप्न तो गाडीतून येताना पाहत होता. काही तासांच्या प्रवासानंतर तो गावात पोहोचला. त्याचं घर तिथेच बसस्टॉपजवळ होतं. पण आज काहीतरी वेगळंच वाटत होतं. घराच्या बाहेरचं अंगण अस्ताव्यस्त होतं. जिथे स्वाती रोज स्वच्छता ठेवायची तिथे आता धूळ आणि कचरा दिसत होता. स्वातीला घाण अजिबात आवडत नव्हती. ती सर्व अंगण, घर स्वच्छ ठेवायची. पण आता ती अस्वच्छता पाहून अमोलच्या मनात एक छोटासा विचार आला. स्वातीला काय झालं असेल? तिने एवढी घाण कशी काय होऊ दिली? पण त्याने लगेच स्वतःलाच समजावलं, असं काही नाही. कदाचित आजचं काम जास्त असेल. तो दरवाजाजवळ गेला आणि हलकं दार ढकललं. आत जे दिसलं ते त्याने कधीच अपेक्षित केलं नव्हतं. घरात शांतता होती. टीव्ही चालू होता, पण आवाज खूप कमी होता. त्याची आई सोफ्यावर बसून काहीतरी खात होती आणि त्याच्या भावाची बायको मोबाईलमध्ये गुंग होती. अमोलला बघताच दोघी थोड्या घाबरल्या, पण लगेच नॉर्मल झाल्या. अरे अमोल, अचानक कसा आलास? आईने विचारलं. अमोल हसत म्हणाला, सरप्राईज द्यायला आलो. त्याने लगेच विचारलं, स्वाती कुठे आहे? त्या प्रश्नावर एक सेकंदासाठी घरात विचित्र शांतता पसरली. आईने नजर चुकवली. भावाच्या बायकोने मोबाईल खाली ठेवला. ती मागे आहे, काम करते. आईने सहजपणे उत्तर दिलं. मागच्या अंगणात. अमोल हळूहळू मागे गेला आणि तिथे जे त्याने पाहिलं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वाती, त्याची स्वाती, फाटलेल्या जुन्या साडीमध्ये, केस विस्कटलेले, हातात पाणी आणि साबण. ती भांडे घासत होती. पण ते फक्त भांडी नव्हते, ते एका नोकरासारखं काम होतं. एवढा मोठा भांड्याचा ढीग ती एकटी घेऊन बसली होती. सोबतच अजून कपडेही बाकी होते. एवढं काम ती एकटी करत होती आणि त्या दोघी निवांत बसल्या होत्या. तिच्या हातावर जखमा होत्या, बोटं सोललेली होती आणि चेहऱ्यावर थकवा इतका होता की ओळखूच येत नव्हतं. अमोल काही क्षण तिथेच थिजून उभा राहिला. त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ही माझी स्वाती आहे. त्याच्या मनात विचार घुमत होता. त्या क्षणी स्वातीने वर पाहिलं. तिची नजर अमोलवर पडली आणि एका सेकंदासाठी तिच्या डोळ्यात चमक आली. अमोल, ती उठायला गेली पण लगेचच थांबली. तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता तर भीती होती, खूप खोल भीती. अमोलच्या मनात वादळ सुरू झालं. ही इतकी घाबरलेली का आहे? तिची ही अवस्था कशी झाली? मी नसताना इथे नक्की काय झालं? तो पुढे गेला, पण स्वाती 2 पावलं मागे सरकली. येऊ नकोस, कुणी बघेल, ती हलक्या आवाजात म्हणाली. हे ऐकताच अमोलचं हृदय जोरात धडधडू लागलं. मी तुझा नवरा आहे आणि कुणी बघेल म्हणजे काय ग? तू माझ्याशी असं का बोलते? तो मनात म्हणाला. आणि इथेच बोलते. त्या दिवशी अमोलला फक्त तिची अवस्था दिसली, पण त्यामागचं सत्य अजून खूप भयंकर होतं. स्वाती फक्त काम करत नव्हती, ती रोज मनातून तुटत होती आणि हे सगळं त्याच्या स्वतःच्या घरात चालू होतं. यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. अमोल तिच्यासमोर उभा होता. 2 वर्षांनी भेटणारा नवरा,
ज्याच्यासाठी स्वाती कधी जीव द्यायलाही तयार होती. पण आज ती त्याच्याकडे सरळ बघायलाही घाबरत होती. तिचे हात थरथरत होते, डोळे खाली होते, आवाज अडखळत होता. ती बोलत होती, येऊ नकोस, कुणी बघेल. ती पुन्हा एकदा कुजबुजली. अमोलच्या मनात प्रश्नांचा स्फोट झाला. मी तुझा नवरा आहे स्वाती, तू माझ्याशी असं का बोलतेस? अमोलचा आवाज थोडा तुटला होता. स्वातीने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच नजर खाली केली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते, पण ती रडायलाही घाबरत होती. ती भीती फक्त त्या क्षणाची नव्हती, ती 2 वर्षांची सवय होती. स्वाती हळू आवाजात म्हणाली, तुला काहीच माहीत नाही अमोल. इथे काय चाललं होतं तुला काहीच माहीत नाही. अमोल अजून गोंधळला. मग सांग ना, काय झालं आहे? तो जवळ जायला लागला, पण स्वाती पुन्हा मागे सरकली. नको, प्लीज नको, आई बघेल, वहिनी बघेल, मग खूप वाईट होईल, त्या खूप ओरडतील मला. अमोल थांबला आणि तिथेच सगळं बदलायला लागलं. त्याला समजलं ही फक्त साधी भीती नाही आहे, ही कोणीतरी तिच्या मनात खोलवर रुजवलेली भीती आहे. सत्य हळूहळू उलगडत गेलं. स्वातीने थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली. तू गेल्यावर सुरुवातीला सगळं ठीक होतं. आई माझ्याशी छान बोलायची, वहिनीही व्यवस्थित वागायची. पण काही दिवसांनी सगळं बदलायला लागलं. आई सारखी सारखी म्हणायची, तू काहीच कामाची नाहीस. माझा मुलगा तुझ्यामुळे दूर गेला, तू त्याला लांब पाठवलं नोकरीसाठी, तुला तो तुझ्याजवळ नको होता, असं सतत म्हणत राहायच्या. वहिनी रोज टोमणे मारायची, तुझ्यासारख्या मुलीला कोणी ठेवत नाही, आमच्याकडे आहेस म्हणून नशीब समज. तुला तुझा नवरासुद्धा घेऊन गेला नाही, मग विचार कर तू कशी असशील. सुरुवातीला स्वाती शांत राहिली. तिला वाटलं थोड्या दिवसात सगळं ठीक होईल. पण हळूहळू माझं सगळं काम वाढवलं. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम. 1 मिनिट बसायला पण वेळ नव्हता. खायलासुद्धा उरलेलेच द्यायचे. कधीकधी तर काहीच नाही. अमोलच्या डोळ्यात राग दिसायला लागला, पण खरी भीती अजून पुढे होती. स्वातीचा आवाज हळू झाला. एक दिवस मी तुला फोन केला होता. अमोल आठवायचा प्रयत्न करू लागला. हो, पण तू लगेच कट केला होतास. स्वातीने मान हलवली. कारण आईने माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तेव्हाच सगळं बदललं. त्या दिवशी मी तुझ्याशी इतका वेळ कॉलवर बोलले म्हणून पहिल्यांदा त्यांनी माझ्यावर हात उचलला. तिथून पुढे तुझ्यासोबत बोलण्याची ही भीती वाटू लागली. त्यामुळे मी फोन करत नव्हते आणि बोलतही नव्हते. अमोलच्या छातीत काहीतरी तुटलं. काय? आईने तुझ्यावर हात उचलला? त्याचा आवाज थरथरला. स्वाती रडत म्हणाली, आईने तर तेव्हाच मला सांगितले, जर तू अमोलला काही सांगितलं तर तुला या घरातून बाहेर काढू. आणि वहिनी म्हणाली, आणि जरी अमोलला सांगितलंस तरी तो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण आम्ही आधीच त्याच्या मनात तुझ्याबद्दल चुकीचं भरलं आहे. अमोलच्या डोक्यात सगळं फिरायला लागलं. म्हणजे माझ्याशी जे बोलायच्या ते सगळं खोटं होतं? त्याला आठवलं, आई नेहमी म्हणायची, स्वाती आळशी झाली आहे, ते आमच्याशी नीट वागत नाही. आणि तो सगळं खरं मानत होता. स्वाती पुढे सांगू लागली, तुला आठवतं का, तू मला एकदा रागवला होतास फोनवर? अमोल थबकला. तो दिवस त्याला स्पष्ट आठवत होता. तो दिवस जिथं सगळं तुटलं होतं. स्वातीवरचा त्याचा विश्वास उडला होता. आईने तुला सांगितलं होतं की मी तिला उलट उत्तर दिलं. पण खरं काय होतं माहीत आहे? स्वातीचा आवाज पुन्हा अडकळला. ती फक्त एवढंच म्हणाले होते, आई मला थोडं बसू द्या, खूप थकल्यासारखं वाटतंय. पण त्या गोष्टीचा त्यांनी खूप जास्त गोंधळ केला. अमोलला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. कारण त्या दिवशी त्याने स्वातीवर ओरडत म्हणलं होतं, तू आईशी असं वागतेस, तुला लाज वाटली पाहिजे. त्याला फक्त आईने जे काही सांगितलं होतं त्यावरच विश्वास होता. खरी परिस्थिती त्याला काहीच माहीत नव्हती. स्वातीने डोळे मिटले आणि शेवटचं सत्य सांगितलं. त्या दिवसानंतर मी पूर्णपणे एकटी पडले. माझ्याकडे कुणी नव्हतं, ना तू ना कोणी दुसरं. आणि हळूहळू मला सवय झाली घाबरण्याची. आणि म्हणूनच ती आज अमोलपासूनही घाबरते.
कारण तिच्या मनात खोलवर बसलं होतं, अमोल माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही. मी काही बोलले तर माझीच चूक ठरेल. मी एकटी आहे, हेच विचार तिच्या डोक्यात सुरू होते. अमोल तिच्यासमोर उभा होता, पण आता तो तुटला होता. त्याला कळलं, स्वाती त्याच्यापासून नाही तर त्या 2 वर्षांच्या वेदनेपासून घाबरते आणि त्या वेदनेत त्याचाही एक मोठा वाटा आहे. मागच्या अंगणात उभा असलेला अमोल आता तो आधीचा राहिला नव्हता. त्याच्या डोळ्यात राग होता, पण त्यापेक्षा जास्त स्वतःवरचा तिरस्कार होता. त्याने स्वातीकडे पाहिलं. ती अजूनही घाबरलेली. हातातलं पाणी गळत होतं. शरीर थरथरत होतं. त्या क्षणी अमोलने मनात एकच ठरवलं, आज काहीही झालं पण सत्य बाहेर येणारच. तो घरात परत चालायला लागला. प्रत्येक पाऊल जड होतं, पण आत एक ज्वालामुखी उसळत होता. हॉलमध्ये त्याची आई आणि वहिनी अजूनही बसल्या होत्या. जणू काहीच घडलं नव्हतं. अमोल त्यांच्या समोर जाऊन थांबला. काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. त्याने पहिला प्रश्न विचारला. आई. त्याचा आवाज खूप शांत होता, पण आतून तुटलेला. स्वातीची ही अवस्था का आहे? आई थोडी दचकली, पण लगेच सावरली. काय अवस्था? काही नाही, काम करत होती बस. वहिनी लगेच म्हणाली, हो ना, तुम्ही पण अमोल भाऊजी जास्तच विचार करता बायकोचा. पण यावेळी अमोल गप्प बसणारा नव्हता. त्याने आवाज थोडा वाढवला. काम करत होती की नोकरासारखी वापरत होतात? घरात एकदम तणाव पसरला. आईचा चेहरा बदलला. काय बोलतोयस तू अमोल? ती तुझी बायको आहे, आम्ही असं का करू? अमोलच्या डोळ्यात राग पेटला. मग तिच्या हातावरच्या जखमा काय सांगतात? तिच्या डोळ्यातली भीती काय सांगते? आणि ती माझ्याशी बोलायलाही का घाबरते?